नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाच्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात. सुपारीबाजानं मोर्चातील अडकित्ता आणि खलबत्ता लक्षात ठेवा असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दामध्ये सरकारला इशारा दिलाय. सुपारीबाजानं तुमची दलाली खलबत्त्यात चेचून काढू असं उद्धव ठाकरे म्हणाले. मोर्चातील गर्दी ही अदानींच्या बापजाद्यांना दाखवा असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. दरम्यान आजच्या मोर्चामधून देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला सुद्धा उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. उभाटा सेना आहे यांना धारावीच्या गरिबांना घरच मिळू द्यायचे नाही आणि त्यामुळे या ठिकाणी हा प्रकल्प कसा डिरेल होईल अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे. जी काही नियुक्ती विकासकाची झालेली आहे त्याच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स या उद्धव ठाकरेजींनीच ठरवलेल्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. जी एक मुंबईमध्ये TDR लॉबी आहे त्या TDR लॉबीच्या भल्याकरता त्यांची सुपारी घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. असे किती मोर्चे निघाले तरी धारावीच्या लोकांना पक्क घर आम्ही देणारच. मी संपूर्ण मुंबईच काय गरज पडली तर अख्खा महाराष्ट्र धारावीत उतरवेन आणि त्याच्याप्रमाणे आज फक्त मुंबईतले आपले मोजके कार्यकर्ते आपण रस्त्यावरती आलेलो आहोत आणि याचं वर्णन करण्याची गरज नाहीये. आपण मी माध्यमांना विनंती करतोय की ही दृश्य आपण आपल्या माध्यमातून अदानी आणि त्यांच्या बापजाद्यांना दाखवा आणि ज्यांनी अदानीची सुपारी घेतलेली आहे त्या सुपारी बाजारांना सांगतोय, दलालांना सांगतोय की हा अडकित्ता लक्षात घ्या, किती मोठा अडकित्ता आहे, खलबत्ता आहे, अडकित्ता आहे, असे चेचून ठेचून टाकू तुमची दलाली. तर 2018 मधील GR देवेंद्र फडणवीसांचाच पाप असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. आम्ही सुपारी घेऊन मोर्चा काढला म्हणता मग तुम्ही कशाला अदानींचे बूट चाटता असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केलाय. देवेंद्र आणि कंपनी म्हणते म्हणजे त्याच्यात आता संजय राऊतांनी गेल्याच्यात सांगितलं ना भारतीय जुगारी पार्टी. ओके, हो ना, पुढे बसलेत संजय राऊत, इकडे बसलेत भारतीय जुगारी पार्टी. ते बाजू मांडतायत काय. उद्धव ठाकरे म्हणे TDR लॉबीची बाजू घेत आहेत. मग तुम्ही अदानीचे जे बूट चाटताय ते कशासाठी चाटताय. 2.5 वर्षाच्या काळामध्ये वर्षातही तुम्ही माझ्यासोबत मंत्रिमंडळात होतात, अनिल होते, सगळे होते. आपण कधीतरी धारावीचा गळा घोटू असा एकतरी GR काढला का. मग ते जे काय सांगताय 2018 साल 2018 आणि 2018 मध्ये आम्ही नव्हतोच, तुम्हीच तिकडे बसलेला होतात आणि आम्ही तुमच्या सोबत होतो. त्याच्यामुळे पाप असेल कोणाचं तर ते देवेंद्रचं आहे, आमचं नाहीये. आता 4 दिवसापूर्वी मी त्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात जाऊन आलो आणि त्यांना पाठिंबा देऊन आलो जुन्या पेन्शन योजनेसाठी. जुनी पेन्शन योजना आपलं सरकार येणार आणि आपण ती लागू करणार. पण त्याच बरोबरीने हे जे वांद्रे वसाहतीतील सगळे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना तिथल्या तिथे घर देण्याचा निर्णय आमच्या महाविकास आघाडी सरकारने घेतलाय. हा जेवढा झटपट तुम्ही अंमलात आणला तेवढा तो आणून दाखवा. हिंमत असेल तर करून दाखवा का तोही भूखंड तुम्ही अदानीच्या घशात घालणार आहात. सगळं काही देणारी धारावी आहे. म्हणून आमची मागणी पहिली हीच आहे की पात्र आणि अपात्र कोण ही पात्र ठरवणारी पात्र कोण आहेत. ही कुठून तरी पात्र येतात आणि आमच्या लोकांना अपात्र ठरवतात. मुंबईत राहिलं काय. म्हणजे मुंबईचा पूर्ण चोथा करून टाकायचा, नासून टाकायची, पुन्हा मुंबईची बदनामी करायची. कोरोना काळामध्ये भ्रष्टाचार, हा जगातला सगळ्यात मोठा TDR भ्रष्टाचार आहे. जे आज संजय राऊत बोललेत, हा जगातला सगळ्यात मोठा TDR घोटाळा आहे. तुम्ही आमची चौकशी करण्यापुरती पहिल्या आधी तुमचं सुटलंय ना, पायजमा सुटलाय तो पहिला वर घ्या, तो पहिला वर घ्या. मागे आम्ही हा असा मोर्चा काढला होता, आदित्यने नेतृत्व केलं होतं, सगळे तुम्ही होतात. महापालिकेत केवळ 1.5 वर्षात केलेले घोटाळे त्यावेळेला आपण बाहेर काढले होते. कुठे चौकशी.